ग्रामपंचायत कोणगावच्या वतीने वार्ड क्रमांक 3 येथे टावरेवाडी येथील रस्ता बनवण्याच्या कामाचा शुभारंभ सोहळा मोठ्या आनंदात पार पडला। यावेळी कोणगावमध्ये ग्रामपंचायत कमिटीच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू असून ग्रामपंचायत कोणगावच्या लोकनियुक्त सरपंच रेखा सदाशिव पाटील व उपसरपंच दीपाली सचिन कराळे यांच्या नेतृत्वात कोणगावमध्ये विकास कामांना गती मिळाली आहे। तसेच कोणगावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कोणगावच्या सर्व सदस्य देखील आपले हातभार लावत आहेत। कोणगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 3 मधील ग्रामपंचायत सदस्य रजनी कमलाकर नाईक, मधु म्हात्रे, दर्शन म्हात्रे यांच्या वतीने वार्ड क्रमांक 3 मध्ये सातत्याने जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तसेच यावेळी ग्रामपंचायत कोणगावच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 2 मधील स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ देखील मोठ्या आनंदात पार पडला। ग्रामपंचायत कोणगावच्या सरपंच रेखा सदाशिव पाटील व उपसरपंच दीपाली सचिन कराळे व सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली कोणगावमध्ये अनेक विकास कामे पूर्ण झाली असून तसेच अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत। या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कोणगावचे अभिनंदन करत कौतुक देखील केले आहे। तर चला पाहूया यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोणगावच्या विकासासंदर्भात काय म्हणाले पाहूया। प्रथमतः मी आपल्या कोणगावच्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताच्या शुभेच्छा देते। आज आपण इथे सर्वजण जो जमलो आहात ते कोणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून टावरेवाडी येथील रस्त्याच्या शुभारंभासाठी टावरेवाडीतील शुभारंभ रस्त्याचे जे काम आहे ते कोणगाव ग्रामपंचायत सरपंच श्रीमती रेखाताई पाटील आणि ग्रामपंचायत कमिटी आणि त्याच्यासाठी सतत पाठपुरावा करणारे वॉर्ड सदस्य म्हणजे आमच्या मधु काकी झाल्या, नाईक रजनी काकी झाल्या आणि दर्शन भाऊ झाले, हे सतत या कामासाठी पाठपुरावा करत होते। वरुण दादांच्या जे वरुण सदाशिव पाटील आहेत यांचं जे आम्हाला सहकार्य या कामासाठी लाभलं जातं ते खूप महत्त्वाचं आहे। आणि आज कोणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खूप सारी कामं कोणगावात होत आहेत। 99% कामं प्रगतीपथावर आहेत आणि त्यातली राहिलेली 1% कामं याही पुढे ती करण्यात येईल असं आश्वासन मी कोणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने देते। नक्कीच लोकांची भावना बदलेल, कारण की यापूर्वी कोण गाव म्हटलं की गावासारखं लोक बघत होते, पण आज तुम्ही बघाल तर कोणगावामधील रस्ते हे शहरीकरणा लेवलने बांधले जात आहेत। पायवाटा न ठेवता प्रॉपर म्हणजे RMCच्या माध्यमातून जे शहरात जे रस्त्याचं काम चालू आहे त्याप्रमाणे आपल्या गावात रस्त्याचं काम सुरू आहे। आणि आज म्हणजे पाण्याच्या टाक्या म्हणा, परत कचऱ्याचे संवर्धन म्हणा, या प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रामपंचायत जातीने लक्ष देते। आमच्या सरपंच मॅडम वरुण दादा पाटील हे जातीने लक्ष देतात। आमची कोणगाव ग्रामपंचायत कमिटी एवढी छान आहे की तिथे विरोधक नाहीये, त्यामुळे काम होताना कोणताही विरोध होताना दिसत नाही। प्रत्येक काम हे सहज आणि सफल रीतीने पार पडलं जाते। सर्वप्रथम नागरिकांना शिवजन्मोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। त्यानंतर कामाची गती बोलायची तर खूपच चांगल्या प्रकारे काम होत आहे। आतापर्यंत आमच्या गिरधनवाडीतला रस्ता झाला तो तुम्ही बघितलाच असेल। त्यानंतर दर्शन भाऊंच्या घराच्या तिथला रस्ता झाला, त्याच्या जांभूळवाडीतला रस्ता झाला आणि आता हा तिसऱ्या रस्त्याचं काम होत आहे। तर हा काम 2 टर्ममध्ये का झालेलं नाहीये, तर काही अडचणींमुळे हा रस्ता झाला नव्हता, परंतु यापुढे हा रस्ता आता उद्घाटन जर झालेलं आहे तर काम एकदम चांगल्या दर्जाचं काम होईल या रस्त्याचं। आणि हा रस्त्याचं आम्ही मागणी जर केली, पण सरपंचांचे आभार मानते मी आणि उपसरपंच आणि पूर्ण ग्रामपंचायत कमिटीचे आभार मानते की त्यांनी आम्हाला या रस्त्याची मंजुरी दिली आणि हा लवकरात लवकर रस्ता व्यवस्थित होईल अशी मी आशा बाळगते। सर्वप्रथम सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि राजा शिव छत्रपती यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज आमच्या वार्ड क्रमांक 3 मधील मेन रोड ते मनोहर टावरे या परिसरामध्ये कॉन्क्रीट रस्ता बनते। मागील टर्ममध्ये हा रस्ता मी डेव्हलपच्या माध्यमातून बनवायला घेतला होता, पण मागणी ही कॉन्क्रीटची असल्या कारणास्तव हा रस्ता झाला नाही। या बॉडीमध्ये हा रस्ता होताना आपल्या कोणगावचे नेतृत्व प्रथम नागरिक सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील तसेच नवनिर्वाचित नगरसेवक वरुणदादा पाटील, दूरदृष्टीचे नेते, त्यांनी आत्तापर्यंत कोणगावमध्ये भूतोन भविष्य न होणारी कामं ही करून दाखवली। मेन रस्ते असतील, पाण्या टाक्या असतील, एक उत्कृष्ट दर्जाचं काम त्यांच्या मार्फत होत आहे आणि यानंतर देखील उर्वरित कामं जी आहेत ते करतील अशी आशा बाळगतो मी। कारण की एखाद्या गोष्टीचं मास्टर प्लॅन असतं
त्याचा कालावधी असतं ते किती काळ टिकलं पाहिजे ह्या विचाराने जर कामं होत असतील तर नक्कीच पुढील टर्ममध्ये येणाऱ्या बॉडीला उर्वरित कामं राहतील असं मला वाटत नाही. अशीच कामं वार्ड क्रमांक 3 असो म्हणजे पूर्ण गावामध्ये होत राहावं अशी मी ग्रामपंचायत कमिटीला शुभेच्छा देईन. आणि आमच्या कामाला मंजुरी दिल्याबद्दल मी सरपंच महोदय, उपसरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी सर्वांचं मी आभार व्यक्त करेन. आणि महत्त्वाचे बोललं तर आमचे ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन साहेब हे देखील गाव विकासासाठी हातभार लावत आहेत. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद. आज देशाचे राज्य निर्माण करणारे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत आपल्या देशामध्ये महिलांना सर्वात जास्त प्राधान्य मिळालेले आजही मिळालेले आहे. आमच्या वहिनी श्रीमती रेखा सदाशिव पाटील या जेव्हा निवडणूक लढवायला उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासने सांगितलेली आहेत ती आश्वासनाची पूर्तता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेली 15 वर्ष या गावामध्ये आपल्याच पक्षाची सत्ता आहे, परंतु जी कामं झाली नाही तेवढी कामं या आताच्या सत्ताधारी पक्षाकडनं किंवा सत्तेवर असलेल्या आमच्या वहिनी आहेत श्रीमती रेखा सदाशिव पाटील, उपसरपंच आमची सुनबाई दीपाली सचिन कराळे, ग्रामविकास अधिकारी मनीषजी महाजन, कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा आमचा पुतण्या कल्याणचा कार्यसम्राट नगरसेवक वरुण पाटील तन धनाने गावचा विकास करणे हा एकच ध्यास मनामध्ये घेतलेला आहे आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणूनच आम्ही नाही तर आमच्या वहिनी श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांना मागच्या वर्षी महाराष्ट्राकडनं आदर्श सरपंचाचा पुरस्कार मिळालेला आहे. तो का मिळालेला आहे तर कामाची पोचपावती म्हणूनच. त्याचबरोबर या कोंडगावमध्ये ग्रामविकास अधिकारी मनीषजी महाजन यांना सुद्धा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहे. त्यांची तळमळ आहे एवढी विकासाची कामं करून आपल्या ग्रामपंचायतीचा राज्यामध्ये कशा प्रकारे गौरव होईल यासाठी आमच्या सरपंच रेखा सदाशिव पाटील, वरुण पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य हे काम करत आहेत. आणि हा नुसता गाव नसून याचं शहरीकरण झालेले आहेत. जेवढ्या समस्या त्या सर्व समस्या नागरिकांच्या सोडवण्याच्या सरपंचाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ग्रामपंचायत कारभार करीत आहे. मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि या टावडेवाडीचा बऱ्याच वर्षापासून रखडलेला रस्ता आणि स्मशानभूमीचं रखडलेलं काम सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली होते याचा आम्हा सर्व ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही बघतच असतील गावामध्ये असं कोणतंही काम राहिलेलं नाही. आज जर बघायला गेलं तर स्मशानभूमी पण आपली खूप चांगलीच होती, पण सरपंच काकूंनी सांगितलं का कुंठ धामच आहे आणि हा गावाचा सर्वच लोक इथे येत असतात आणि हा काम पूर्ण चांगल्या पद्धतीने होत आहे आणि आणखी असेल तो पूर्ण होईलच असे मी हे करतो. आणि मी पूर्ण सदस्यांना अभिनंदन करतो. असेच काम करत राहा. वरुण सदाशिव पाटील नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कोण गावाचा आज विकासाचं वादळ वाहत आहे. पूर्ण गावात तुम्ही असं कोणतंही ठिकाण नाहीये का तिथे ग्रामपंचायत काम करत नाहीये. सर्व मुख्य रस्ते झाले, त्यांनी कॉन्क्रिटीकरण केलेले आहे. त्याचप्रमाणे आज गावाचे एक मुख्य ठिकाण म्हणजे स्मशानभूमी वैकुंठधाम. आज संपूर्ण गावाचं काही माहीत झाल्यावर इथं येतं, बाहेरचे लोक येतात. त्यामुळे आज सरपंचांचं मी आभार मानतो. आमच्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये ही स्मशानभूमी असताना श्वेता अजय नाईक, सविता राजू किनी, कुमार शशिकांत आभार मानतो. ते सुद्धा जातीने लक्ष देतात आणि हे आज खूप चांगलं काम माझ्या वॉर्डात होत आहे. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद.